नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बजरंगबलीच्या सर्वोत्तम उपायाचा संपूर्ण मार्गदर्शन, ज्यामुळे जीवनातील संकटे, आर्थिक अडचणी दूर होतात. नंबर 1. मंगळवार व शनिवार हनुमान पूजन. या दिवशी हनुमान पूजन केल्याने ऋष, मंगळ व शनिदोष शांत होतात. यामुळे शरीरातील थकवा कमी होतो, मनोबल वाढते आणि दुर्दैवाचे संकट टळते. नंबर 2. हनुमान चालीसा पठण. सकाळ, संध्याकाळ 11 किंवा 108 वेळा पठण केल्यास मानसिक शांती मिळते, भय, चिंता, शत्रूचा प्रकोप कमी होतो, नोकरी व्यवसायात स्थैर्य येते. नंबर 3. लाल फुले आणि शेंदूर अर्पण. हनुमानाला लाल फुले अर्पण केल्याने मंगळ ग्रहाचा दोष कमी होतो. शेंदूर लावल्याने शरीरातील ऊर्जा वाढते, धैर्य आणि संकटावर मात करण्याची क्षमता सुधारते. नंबर 4. गूळ, चणेदान व नारळ अर्पण. हनुमानाला गूळ किंवा चणेदान अर्पण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात. नारळ फोडल्यास घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 5. हनुमानाची मूर्ती किंवा चित्र वास्तूत ठेवणे. घराच्या दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व कोपऱ्यात मूर्ती ठेवणे शुभ असते. त्यामुळे वास्तुदोष कमी होतात, घर सुरक्षित राहते आणि धनसंपत्ती टिकते. नंबर 6. शनिवारी उपास. शनिवारी उपास करून हनुमानाला रोटी, मिठाई किंवा अन्नदान केले तर शनिदोष व संकटे शांत होतात. यामुळे करिअरमध्ये स्थैर्य येते, आर्थिक तंगी दूर होते आणि कायदेशीर प्रकरणात मदत होते. नंबर 7. हनुमान कवच पाठ. संकट, भय, शत्रूचा प्रकोप, वाहनदोष किंवा आरोग्य समस्यासाठी हनुमान कवच पठण लाभदायक आहे. नियमित पठण मानसिक शक्ती वाढते, आत्मविश्वास टिकतो आणि संकटावर मात करण्याची क्षमता वाढते. नंबर 8. गृहस्थांनी हनुमान साधना. घरात नियमित रामबाण उपाय आहे. मंत्र जप केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते, कौटुंबिक कलह, रोग, आर्थिक तंगी आणि मानसिक अस्वस्थता दूर होते. नंबर 9. विद्यार्थी, व्यापार व कर्मयोगीसाठी उपाय. अभ्यासाच्या आधी हनुमान मंत्र जप केल्यास स्मरणशक्ती, एकाग्रता व यश मिळते. नंबर 10. व्यवसायासाठी लाभ. झेंडा लावल्यास प्रगती वाढते, स्थिरता येते आणि शत्रूमुळे नुकसान कमी होते. नंबर 11. आरोग्य, मानसिक शक्तीसाठी उपाय. हनुमानाला तिळाचे तेल अर्पण केल्यास शरीरातील आजार कमी होतात, मानसिक तणाव, चिंता व भय नष्ट होतात, शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 12. तुळस, केशर, केशरी किंवा सिंदूर हनुमानाच्या मूर्तीवर अर्पण करा. आरोग्य सुधारते, नकारात्मक ऊर्जा कमी होते. नंबर 13. हनुमानाला मोदक, फळ किंवा लड्डू अर्पण करा. मनोकामना पूर्ण होतात. नंबर 14. हनुमान जपाच्या माळेने 108 वेळा जप करा. मानसिक शांतता, आत्मविश्वास वाढतो. नंबर 15. संकटाच्या वेळी हनुमानाचे नाम जपा. भीती आणि भय हे दूर होतात. नंबर 16. हनुमान मंदिरात रोज घंटा वाजवा किंवा दीप लावा. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 17. वास्तुशास्त्रानुसार उपाय. घराच्या पूर्व दिशा किंवा उत्तर पूर्व दिशेला हनुमानाची प्रतिमा ठेवा. नकारात्मक जी शक्ती असते ती टळतात. नंबर 18. पश्चिम किंवा दक्षिणेकडे हनुमान ठेवल्यास लाभ कमी होतो. योग्य दिशेची काळजी घ्या. नंबर 19. घरात दररोज साफसफाई करा. नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. नंबर 20. वीज, पाणी आणि दाराच्या दिशेला हनुमानाची प्रतिमा ठेवा. आर्थिक समस्या कमी होतात. नंबर 21. घरात लक्ष्मी व नक्षत्र स्थापना करताना हनुमान आराधना करा. संपत्ती आणि समृद्धी वाढते. नंबर 21. ग्रहीय व ज्योतिष्य उपाय. मंगळ ग्रहाच्या दोषासाठी हनुमान आराधना करा. रोग, अपघात हे टळतात. नंबर 23. राहू केतूच्या दोषासाठी हनुमान प्रार्थना लाभदायक. संकट व विघ्न
दूर होतात. नंबर 24, शनीच्या दोषासाठी शनिवार हनुमान मंदिरात जा, अडचणी कमी होतात, मानसिक स्थिरता वाढते. नंबर 25, कुंडलीत ग्रह संतुलनासाठी हनुमान जप फायदेशीर, वैवाहिक, आर्थिक, वैयक्तिक समस्या सोप्या होतात. नंबर 26, नोकरीत अडचणी हनुमान पूजनाने कार्यक्षमता वाढते. नंबर 27, परीक्षा व शिक्षणात हनुमान जप मानसिक शक्ती वाढवतो. नंबर 28, आरोग्य समस्या तुळस केसरी अर्पणाने रोग प्रतिकारशक्ती वाढते. नंबर 29, आर्थिक अडचणी वास्तुदोष दूर करून हनुमान पूजन फायदेशीर असते. नंबर 30, शत्रू आणि विरोधी प्रभाव हनुमान नामाचा जप शत्रूंचे परिणाम कमी करतो. नंबर 31, घराच्या शांतता व सौख्य नियमित हनुमान पूजा घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण करते. नंबर 32, हनुमानाच्या मूर्तीवर सिंदूर व लाल कपडा अर्पण करा, बाधा दूर होतात. नंबर 33, हनुमान मंदिरास भेट देऊन तेलाचा दीप लावा, आर्थिक व सामाजिक अडचणी कमी होतात. नंबर 34, हनुमान मंत्र ओम हनुमते नमः जप केल्याने मानसिक शक्ती व साहस वाढतो. नंबर 35, घरात चौरस खोलीत हनुमान ठेवल्यास वास्तुदोष कमी होतो. नंबर 36, गच्ची अंगण किंवा मुख्य दरवाजाजवळ हनुमान मूर्ती ठेवा, नकारात्मक ऊर्जा प्रवेश टळतो. नंबर 37, लाल रंगाचे वस्त्र अर्पण केल्याने भूत प्रेताचा त्रास कमी होतो. नंबर 38, संकटात तुळशीपत्र व फुलांचा हनुमानाला अर्पण करा, मनोकामना पूर्ण होतात. नंबर 39, रोज सकाळी हनुमान स्मरण करा, मानसिक दबाव कमी होतो, आत्मविश्वासही वाढतो. नंबर 29, अपशकुन दूर करण्यासाठी हनुमान मंदिरात दीप लावा, घरातील वाद व्यवहार कमी करण्यासाठी हनुमान पूजन करा. नंबर 41, वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढवण्यासाठी हनुमान पूजन उपयुक्त असते. नंबर 42, व्यावसायिक अडचणी हनुमान मंत्र जप फायदा करतो. नंबर 43, मुलांच्या अभ्यासात मन वागणूक सुधारण्यासाठी हनुमान पूजन करा. नंबर 44, संकट काळात हनुमानाची कथा वाचल्यास मानसिक शांती मिळते. नंबर 45, नकारात्मक विचार टाळण्यासाठी हनुमान मंत्र जप करा. नंबर 46, शत्रू प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान जप फायदेशीर असतो. नंबर 47, घरातील संपत्ती टिकवण्यासाठी हनुमान मूर्ती ठेवा. नंबर 48, हनुमानाच्या आशीर्वादाने संकट आणि अडथळे सोपे होतात. नंबर 49, मानसिक शक्ती वाढवण्यासाठी नियमित हनुमान स्मरण करा. नंबर 50, काठी किंवा गदा अर्पण हनुमानाला गदा अर्पण केल्याने शत्रूपासून संरक्षण मिळते. नंबर 51, संतांचा अभिषेक किंवा सेवा गरीब किंवा साधू सेवा केल्याने देवाची कृपेची प्राप्ती होते. नंबर 52, मंगळ वा शनिवार दान मंगळ या शनिवार गरिबांना अन्नदान केल्याने संकट कमी होतात. नंबर 53, सिंदूर अर्पण हनुमानाच्या मूर्तीवर सिंदूर लावल्याने शत्रूपासून सुरक्षा मिळते. नंबर 54, हनुमान मंदिरात झोपलेला फळ किंवा अन्न अर्पण केल्यास घरातील सुख वाढते. नंबर 55, रोज सकाळी सूर्य आणि हनुमानाची प्रार्थना दिवसभर सकारात्मक ऊर्जा
मिळते, स्वास्थ्य सुधारते. नंबर 56 हनुमानाची प्रतिमा घरी ठेवणे. घरात ऊर्जा संतुलित राहते, मनातील भय कमी होते. नंबर 57 शत्रू शुद्धा पाणी अर्पण केल्याने मानसिक शांती आणि संकटे निवारक होते. नंबर 58 अन्नदान व पशुसेवा. गरीब जनावरांना अन्न दिल्यास संकटे कमी होतात. नंबर 59 हनुमान जयंती साजरी करणे. भक्तीमुळे घरातील वैभव वाढते, नकारात्मक शक्ती दूर होते.